बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानच्या शरदचंद्रजी पवार सेंटर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते पार पडला। यामध्ये या सेंटरसाठी चांगले काम केले म्हणून महादेव बालगुडे या व्यक्तीचा अदानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर आज भाजप कार्यकर्त्यांकडून या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीच्या नावाने बनावट अकाउंट काढून त्यांच्याच कार्यालयातील महिला अधिकाऱ्यांची बदनामी करणाऱ्या महादेव बालगुडे यांचा सत्कार करताना अजित पवारांना हे मान्य आहे का, असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे। यावेळी भाजप कार्यकर्त्यांची बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी यांनी। आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी एरिया म्हणजे धारावीचा झोपडपट्टी एरिया। राज्य सरकारच्या माध्यमातून या झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यात येणार होता, मात्र 2023 मध्ये काही पक्षांनी या गोष्टीला विरोध केला। यानंतर आज बारामतीमध्ये अदानी आले होते आणि याचवरून भाजपच्या कार्यकर्त्यांकडून एक वादंग उठलाय आणि याच संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी भाजपचे काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बातचीत करू। आज खरं तर अदानी बारामतीमध्ये आले होते। 2023 मध्ये अदानींना जो प्रोजेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आला होता, याच प्रकल्पाला शरद पवार असतील, उबाटा गट असेल यांनी विरोध केला होता आणि आज याच शरद पवारांनी अदानींना बारामतीत बोलवलं आणि त्यांचं स्वागत केलं। कसं बघता भाजपचा कार्यकर्ता म्हणून? पवार साहेबांनी प्राथमिकता 2023ला खूप विरोध केला आणि आज त्यांचा सत्कार केला। म्हणजे बारामतीच्या भाषेत सांगायचं झालं तर आधी तक्रार करायची, नंतर तडजोड करायची। हा उद्योग पवार साहेबांनी केला, त्यामुळे बारामतीच्या तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये जोश आला आहे की पवार साहेब पण त्याच पद्धतीने काम करतात। खरं तर तुम्ही आज एक पोस्ट केली होती, धारावी विरुद्ध बारामती असा दुटोपी खेळ पवारांकडून केला जातोय। कशामुळे तुम्हाला ही पोस्ट करावी वाटली? काय नेमकं तुम्ही आत्मचिंतन केलं आणि ही पोस्ट केली? 2023ला ज्यावेळेला धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे टेंडर निघालं आणि ते अदानींना देण्यात आलं, त्यावेळेला महाविकास आघाडी यांनी त्यांना टोकाचा विरोध केला। मग त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा जो गट आहे त्यांनी देखील त्याला टोकाचा विरोध केला। पण तसं करत असताना आज तुम्ही त्याच अदानींना बारामतीमध्ये बोलवता आणि त्यांचा सत्कार करता, म्हणजे ही त्यांची राजकीय दुटप्पीपणाची भूमिका आहे। ही फक्त त्यांच्यापुरतीच मर्यादित नाही, तर माझा तो रोष ह्या महायुतीमधले आमचे जे उपमुख्यमंत्री आहेत, महायुतीतले आमचा जो मित्रपक्ष आहे अजित पवार यांनी देखील त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून त्यांच्या ज्या संशयाला खतपाणी घालण्याचा काम केलेलं आहे। खरं तर तुम्ही दुसरा एक आरोप करताय, जो महादेव बालगुडे नावाचा व्यक्ती आहे त्याचा खरं तर अदानीच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला। अजित पवार त्या मंचावर उपस्थित होते। काय आक्षेप आहे, काय नेमकं महादेव बालगुडेच्या माध्यमातून करण्यात आलं होतं? आता काल तर आमचा धारावी आणि बारामतीच्या मुद्द्यासंदर्भात आम्ही निषेध करतच होतो। अजित पवारांनी त्या व्यासपीठावर जायला नव्हतं पाहिजे होतं असं। आणि आज सकाळी आम्हाला एक फार धक्कादायक गोष्ट अशी कळली की 2017 मध्ये ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी निधी कामदार यांच्या नावाने एका व्यक्तीने बनावट फेसबुक अकाउंट तयार केलं आणि त्या फेसबुक अकाउंटवरून पैशाची देवाणघेवाण झाली अशा पद्धतीचे स्क्रीनशॉट व्हायरल केले आणि त्या संदर्भातला गुन्हा निधी कामदार यांनी सायबर पोलीस स्टेशन यांच्याकडे तो गुन्हा दाखल केला होता। ज्यावेळेला त्या व्यक्तीचं नाव पाहण्यात आलं तर ते देव गायकवाड या फेसबुक अकाउंटवरून ते तशा पद्धतीच्या त्या स्क्रीनशॉट आणि त्याची पोस्ट करण्यात आली होती। त्याच्यानंतर मग सायबर पोलिसांनी तो देव गायकवाडचा अकाउंट शोधून काढलं। त्याच्या मागचा जो मास्टरमाइंड होता तो महादेव बालगुडे नावाचे एक बारामतीतले व्यक्ती होतं, ज्यांना त्या दरम्यानच्या काळामध्ये अटक देखील झाली। त्याच्यानंतर त्यांना अटक झाल्यानंतर त्यांनी रितसर पुढची जी काही न्यायालयीन प्रक्रिया ती पूर्ण केली, त्यांचे जामीन झाल्यानंतर आज त्याच व्यक्तीचा गौतम अदानींच्या हस्ते सत्कार होत असेल आणि त्यावेळेला अजितदादा तिथं उपस्थित राहून त्याला टाळ्या वाजवत असतील, तर हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे। खरं तर तुम्ही असं देखील म्हटलंय की बारामतीमध्ये किंवा राज्यात अजित पवार महायुतीमध्ये काम करतायत, मग असं असताना महायुतीमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याचं काम त्यांच्याकडून केलं जात आहे। अजितदादांचं जर आता मागच्या गेल्या दीड महिन्यातली जसं लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता गेल्या 1.5-2 महिन्यात ज्या काही आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांची देहबोली जर बघितली तर ती पूर्णपणे महायुती तोडायची किंवा महायुतीच्या विरुद्ध कुठंतरी असंतोष लोकांमध्ये निर्माण झाला पाहिजे अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे। आणि मग तशी जर त्यांची भूमिका असेल तर मग त्या भूमिकेबद्दल आम्ही देखील आमच्या वरिष्ठ पातळीवर विचारलं की जर त्यांची इच्छा नसेल महायुतीत राहण्याची तर आपण देखील त्यांना महायुतीतून मुक्त करायला हवं। तुम्ही असा देखील उल्लेख केला की बारामतीमध्ये ज्या संस्था आहेत खाजगी, ज्या पवारांच्या ताब्यात आहेत, खरं तर त्याचं व्यापारीकरण थांबवलं पाहिजे। का असं वाटलं तुम्हाला व्यापारीकरण थांबवलं पाहिजे? कारण अजित पवारने आज आवर्जून उल्लेख केला की या संस्थेमध्ये ज्या वेळेस संस्था चालू झाली आजपर्यंत एकही रुपया डोनेशन घेतलं जात नाही। डोनेशन घेतलं जात नाही, पण तुम्ही वेगवेगळ्या उद्योगपतींना इथं बोलवता, त्याचं कारणच ते आहे की ते डोनेशन या ना त्या मार्गाने घेत असतात।
आता याच्यामध्ये तुम्ही सायरस पुनावाल्यांना बोलवलं, त्यांच्या नावाने एखादं संस्था चालू केली, त्याच्यानंतर आज अदानींना बोलवलं, याच्या अगोदर अंबानींना बोलवलं होतं. म्हणजे सगळ्या जे व्यावसायिक आहेत, जे उद्योगपती आहेत, त्यांना बारामतीमध्ये आणण्याचं आणि त्यांना शैक्षणिक संस्थेमध्ये आणण्याचं कारण काय? त्यांच्याकडनं काहीतरी हितसंबंध, आर्थिक हितसंबंध जोपासणे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याबरोबर काही व्यवसाय व्यापार समृद्ध करता येईल का, ह्यासाठी आखणी करायची. त्यासाठीच ह्या मिटिंग होत असतात. महादेव बालगुडे संदर्भात तुम्ही वरिष्ठांशी काय बोलणार आहात का किंवा त्या संबंधित काय तक्रार करणार आहात? नाही, महादेव बालगुडेंच्या संदर्भात मी देवेंद्र फडणवीस यांचे जे पी आहेत यांच्या कानावर हा विषय घातलेला आहे. स्वतः व्यक्तिशः मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी या संदर्भात बोलणार आहे. कारण की जर अशा पद्धतीनं जो एक व्यक्ती होता, जो फेसबुक, व्हॉट्सअप आणि त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्तिशः देवेंद्र फडणवीस, त्यांची पत्नी आणि त्यांची कार्यपद्धती, त्यांच्या OSD यांच्यावर जर इतक्या गलिच्छ भाषेमध्ये जर टीका करत असेल आणि अशा व्यक्तीचा तुम्ही सत्कार जर तुम्ही करत असाल तर कुठेतरी निंदनीय गोष्ट आहे आणि त्याचा ठामपणे आणि जाहीरपणे भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध हा झालाच पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, अजित पवार महायुतीच्या कार्यकर्त्यांची फसवणूक करताय असं वाटतंय का? एक प्रकारे भाजपच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम अजित पवारांकडून केलं जातंय. अजित पवार महायुतीच्या कार्यकर्त्यांचीच नाही तर अजित पवार पूर्ण महायुतीचीच फसवणूक करतायत. आज जे अजितदादा पवार महायुतीचे एक घटक आहेत, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची ही जबाबदारी होती की म्हणजे माझ्या भाषेमध्ये मी ज्या आरोपीवर 2017 गुन्हा दाखल झाला होता, देवेंद्रजींच्या ह्याच्याबद्दल त्यांनी जे काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, त्या माणसाच्या सत्कारा सोहळ्यास तुम्ही तिथं उपस्थित आहात, त्यांच्या सत्कारामध्ये तुम्ही तिथं टाळी वाजवत आहात. या सगळ्या गोष्टी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या भावना दुखावणार आहेत आणि यामुळे आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे त्या संपूर्ण गोष्टीचा जाहीर निषेध करतो. आज ज्या कार्यकर्ता जो महादेव बालगुडे आहे याचा सत्कार अदानींच्या हस्ते करण्यात आला, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंचावर उपस्थित होते. यावेळेस टाळ्या वाजवून त्यांनी या गोष्टीचं समर्थन केलं. मात्र याच महादेव बालगुडेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या OSDच्या नावाने एक बनावट अकाउंट काढून खरं त्याच्याहून गैरप्रकार केला होता आणि त्या संदर्भात त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांकडून या गोष्टीचा तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या कानावर देखील ही गोष्ट कानावर घालणार असल्याचं त्यांच्याकडून व्यक्त केलं गेलंय. मात्र अजित पवारांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांची फसवणूक करू नये, कुठेतरी संभ्रमाचं वातावरण करू नये, जेणेकरून महायुतीचे जे काही कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांच्या जखमांवरती मीठ चोळण्याचं काम त्यांनी करू नये. यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये राज्याचे जे काही प्रमुख आहेत देवेंद्र फडणवीस या संदर्भात नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.